मुंबईसह मुंबईच्या उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। रात्रीपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे। श्रावणाचे पहिले 7 दिवस पावसाचा जोर असणार आहे। मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळतोय। रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता असून वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे। 71.3% इतका पाणीसाठा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी काही अंशी दिलासा मिळालेला आहे। मराठवाडा, अमरावती, नागपूर विभागामध्ये पाण्याची चिंता कायम आहे। पावसाळा सुरू होऊन 2 महिने पूर्ण झालेले आहेत। राज्यामध्ये सर्व प्रकल्पासह 3029 धरणं असून यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 28,971 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा तर एकूण पाणीसाठा 36,749 दशलक्ष घनमीटर इतका आहे। त्यामुळे धरण परिसरातील खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झालेलं आहे। ओडिशातील पुरीमध्ये मुसळधार पावसाचा कहर। मुसळधार पावसाने जगन्नाथपुरी जलमय झालेली आहे। पुरीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पाण्यामध्ये वाहने अडकलेली आहेत। भाविकांचे हाल होत आहेत। सकाळपासून झालेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते, सखल भाग आणि गल्लीबोळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक वाहनं पाण्यात अडकल्याचं चित्र आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांचेही मोठे हाल होत आहेत। Thank you.